नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTE कडून डिप्लोमा इन फार्मसी समर एक्झाम 2024 जी होणार आहे त्या संदर्भातलं टेंटेटिव्ह शेड्यूल अर्थात जे अंदाजे वेळापत्रक असतं ते अवेलेबल झालेलं आहे. MSBTEच्या वेबसाईटवरती ती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, जे टेंटेटिव्ह शेड्यूल असतं त्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या डेट्स नाही आहेत. फक्त त्या ठिकाणी कुठल्या शिफ्टमध्ये, कुठल्या वेळामध्ये, आफ्टरनून सेशन असेल किंवा मॉर्निंग सेशन असेल, कुठल्या सेशनमध्ये कोणता पेपर होणार आहे, ओल्ड सिलॅबस की न्यू सिलॅबस, अशा पद्धतीनं माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, MSBTEच्या वेबसाईटवरती आल्यानंतर डे वाईज टेंटेटिव्ह टाईम टेबल फॉर समर 2024 थिअरी एक्झामिनेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या कॉलेजचा जो इन्स्टिट्यूट कोड आहे तो, किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल बघू शकता. तर या ठिकाणी इन्स्टिट्यूट जे काही तुमचं कॉलेजचं नाव आहे ते सिलेक्ट करा. या ठिकाणी कुठलंही एक फार्मसीचं कॉलेज ओपन केलं तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं टेंटेटिव्ह शेड्यूल असणार आहे. मी एक कॉलेज ओपन करून दाखवतो. या ठिकाणी मी एक फार्मसी कॉलेजचं टेंटेटिव्ह शेड्यूल ओपन करत आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव शोधून या पद्धतीनं टेंटेटिव्ह शेड्यूल ओपन करू शकता. या ठिकाणी त्यांनी फक्त टाईम स्लॉट कुठला असणार आहे ते दिलेलं आहे. सब्जेक्ट कोड, कुठल्या सब्जेक्टचा पेपर कधी होणार आहे, जुन्या स्कीमचा पेपर आहे की न्यू स्कीमचा पेपर आहे, ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोस्टली पेपर हे आफ्टरनून सेशनमध्ये आहेत. आता दुसरा मुद्दा, बरेच विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारत आहेत की लोकसभा निवडणुकीचा जे काही आता या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे, परत या ठिकाणी निवडणुकीचा काळ असणार आहे, तर त्याचा इफेक्ट एक्झामवरती काय होईल का? तर त्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे, कारण या ठिकाणी एक्झाम या वेळेतच कंडक्ट होतील. कारण या ठिकाणी पुन्हा न्यू अकॅडमिक इयरचे ॲडमिशन देखील सुरू होतील, त्यामुळे त्याचा तितकासा प्रभाव या ठिकाणी एक्झामिनेशनवरती पडणारा नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्ही फक्त तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. सेशनल एक्झाम वगैरे होतील त्या वेळेवर योग्य पद्धतीनं द्या. तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तुम्ही चेक करू शकता तुमच्या कॉलेजचं, इन्स्टिट्यूटचं नाव टाकून. तुम्हाला एक्झामसाठी शुभेच्छा.